नमस्ते. आज आपण दिवाळी फराळमध्ये पहिला पदार्थ बनवणार आहोत. ती म्हणजे सगळ्यांच्या आवडीची कुरकुरीत, चमचमीत अशी चकली. तर गेल्या वर्षी मी जी चकली बनवली होती, ती 1 किलो भाजणीपासून तयार केलेली चकली होती. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. सर्वांना ते प्रमाणही आवडलं आणि चकलीही आवडली. यावर्षी आपण चकली बनवतोय ती मुगाच्या डाळीपासून. घरामध्ये जर भाजणीचं सामान तयार नसेल, तर झटपट तयार होणारी अशी मुगाच्या डाळीपासून एकदम कुरकुरीत अशी चकली. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी इथे आपण मूगडाळ घेतलेली आहे. ही 1 कप भरून मूगडाळ आहे. वजनी प्रमाण बघितलं तर 250 ग्रॅम मूगडाळ आहे. आता ही दुकानचीच विकत आणलेली मूगडाळ आहे. हिला 2 ते 3 वेळा अगदी व्यवस्थित हाताने चोळून स्वच्छ धुवून घ्यायची. मूगडाळ पचायलाही हलकी असते. बऱ्याच जणांना भाजणीची चकली खायला आवडते, पण खाल्ल्यानंतर ॲसिडिटी जाणवते. तर त्या सगळ्यांसाठी ही मूगडाळीपासून बनवलेली चकली नक्की ट्राय करू शकता. आता ही मूगडाळ आहे ती 1 ते 1.5 तास व्यवस्थित भिजत घालायची. आता भिजल्यानंतर पहा ही अशी फुगून वर येईल. आता आपण एका कुकरमध्ये, तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा ही शिजवून घेऊ शकता. आता अगदी थोड्या पाण्यामध्ये आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा मूगडाळच्या खालीच पाणी आहे. तर इतक्या कमी पाण्यामध्येच ही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मुगाची डाळ आपण भिजत घालून घेतल्यामुळे काय होतं की पटकन शिजली जाते. 2 किंवा 3 शिट्ट्यामध्ये शिजून जाते. तोपर्यंत आपण बेसनचं पीठ आहे ते चाळणीनं चाळून घेऊया, कारण हे आपल्याला पुन्हा लागणार आहे. तर अशा पद्धतीने चाळून घ्यायचं. आता कुकर थंड झाला की मुगाची डाळ एकदा शिजली का चेक करायचं. तर कुकर खोलल्यानंतर पहा अतिशय छान ही डाळ शिजून तयार झालेली आहे. तुम्ही याला हलवून पाहिलं तर ही अगदी व्यवस्थित शिजलेली आहे. याला कुठेही पाणी एक्स्ट्राचं राहिलेलं नाही आहे. अगदी कमीत कमी पाण्यामध्ये एकदम पुरणासारखी बारीक अशी ही डाळ शिजून तयार झालेली आहे. आता ही कुकरमध्येच असताना हिला आपण व्यवस्थित घोटून घ्यायचं. तुम्ही स्मॅशरच्या साहाय्याने किंवा रवीने सुद्धा हिला व्यवस्थित घोटून घेऊ शकता. गरम असतानाच घोटून घेतलं म्हणजे मग ती एकसारखी बारीक होते. आता ही डाळ एकदम छान शिजलेली आहे, तर तिला आपण परातीमध्ये काढून घेऊया, म्हणजे मग ती थंड पण होईल. आता ही थंड होते तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं, कारण याला आपल्याला गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. आता शिजलेल्या डाळीमध्ये चकलीचे मसाले घालायचे. त्याच्यामध्ये मिरची पावडर 1.5 चमचा, थोडासा ओवा हातामध्ये क्रश करून 1 चमचा घालायचा. आता पांढरे तीळ 1.5 चमचा घातलेला आहे. त्याचबरोबर अगदी किंचितसं हिंग घालायचं. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणा पावडर घालायचं आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता घरी बनवलेलं जर तिखट असेल तर मिरची पावडर तीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये थोडीशी घालू शकता. आता हे व्यवस्थित मळायचं आहे. आता डाळीला बाइंडिंगसाठी आपण बेसन पीठ घालणार आहे. तर इथे आपल्याला 2 कप भरून बेसन पीठ लागणार आहे. तर त्यातलं थोडंसं बेसन पीठ आत्ता घातलेलं आहे. आता याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहोत. चवीनुसार आता मीठ घालायचं. मोहन घातल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर थोडंसं बेसन पीठ घालून घ्यायचं आणि मग आपल्याला याची घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. तर मोहन घातल्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा त्याच्यावर पीठ घाला, बेसनचं पीठ घाला. सगळं मिळून आपल्याला 2 कप बेसनचं पीठ लागत आहे. म्हणजे 1 कप मुगाची डाळ लागली तर तेवढ्या मुगाच्या डाळीला अंदाजे 2 कप आपल्याला बेसन पीठ लागलेलं आहे. मुगाची डाळ जर जुनी असेल तर थोडंसं बेसन पीठ कमी जास्त होऊ शकतं. आता हे उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित करून एकसारखं करून घ्यायचं, कारण बेसन पीठ आणि डाळीमुळे हे थोडंसं चिकट होतं. तर आता याला तेलाचा हात लावून एकसारखा असा कणकीचा गोळा करून घ्यायचा आहे. तर कणिक मळत आल्यानंतर त्याला वरून तेल लावा, म्हणजे मग हाताला चिकटणार नाही आणि याला व्यवस्थित आपण पुन्हा एकदा अलगद हाताने मळून घ्यायची आहे. आता ही अशी कणिक मऊ ठेवायची. खूप कडकही नाही करायची, खूप पातळही नाही करायची आहे. ते ह्या पद्धतीने मळून घ्यायची. आता याला तेल लावून आपण झाकून ठेवूया. फार वेळ आपल्याला झाकायची नाही आहे. तेल गरम होईपर्यंतच हे पीठ मळून ठेवायचं आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. हे पहा, हे आता आपली अशी ही कणिक तयार झालेली आहे. ह्याचा गोळा बघितला तर अगदी व्यवस्थित गोळा तयार होतोय. याचा कलर हळद न घालता सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता नेहमीचा आपला शेवगा असतो त्याला चकलीची चकती घालायची आणि त्या शेवग्याला आतून व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, जेणेकरून पीठ चिकटणार नाही आणि पुन्हा शेवगा धुतानाही सोपा जातो. तर याला या पद्धतीने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. आता ज्या आपण वरून शेवगा ज्या ह्यानी फिरवणार दांडीने, त्यालासुद्धा आतल्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं.
आता शेवगा तयार झालेला आहेच, पीठही तयार आहे, तर आपण चकली करायला सुरुवात करूया. आता जे आपण गोळे बनवलेले आहेत ते व्यवस्थित ह्याच्यात दाबून दाबून शेवग्यामध्ये भरून घ्यायचे. एवढ्या पिठामध्ये या साईजचे 3 मोठे शेवगे भरून आपले पीठ तयार होतं. आता या पद्धतीने बंद करायचं आणि चकली पाडायला सुरुवात करायची. तर ही पहा, चकली पाडताना सुद्धा आपल्याला खूप जोर द्यावा लागत नाही. अगदी अलगद चकली पडली जाते, तुटत नाही, याचे तुकडे सुद्धा पडत नाहीत. आपल्याला हवी तशी एकसारखी व्यवस्थित आपल्याला चकली पाडता येते. आता चकली बनवताना तुम्हाला तुमच्या किती साईज हवी त्या साईजप्रमाणे तुम्ही यांना बनवू शकता. तर खूप झटपट चकल्या तयार होतात, अगदी व्यवस्थित पडल्या जातात, कुठेही पीठ वाया जात नाही आणि तळतानासुद्धा तेल आपल्याला खूप लागत नाही. तर अशी ही चकली एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. हे पहा, खूप छान झटपट आपल्या अशा चकल्या तयार होतात. आता ह्या ज्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर ह्याला तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. तेल आपल्याला फार पण कडक करायचं नाही आहे, मंद गॅसवरच याला आधी गरम करून घ्यायचं. नंतर थोडंसं पीठ टाकून बघा, तेल कडक झालं की मग गॅस कमी करा आणि आता कमी गॅसमध्येच आपण चकली सोडणार आहोत. तर ज्यावेळी तुम्ही पहिली चकली सोडाल त्यावेळी गॅस थोडासा मीडियम टू लोच्या वर करा, म्हणजे मोठा करा आणि चकली सोडल्यानंतर पुन्हा मीडियम टू लोमध्येच ठेवा. शक्यतो लो फ्लेमवरच याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. चकली तेलात टाकल्यानंतर खूप असे बुडबुडे येतात, हळूहळू बुडबुडे कमी होतात आणि चकली वर तरंगायला लागते. याचा अर्थ चकली आपली तयार होत आलेली आहे. अशा वेळी पलटी करायची आणि पुन्हा दुसरी बाजू एकदा तळून घ्यायची. तर या पद्धतीने हे पहा, आता बुडबुडे कमी व्हायला चालू झालेले आहेत आणि आपली चकली अगदी व्यवस्थित खमंग अशी तळून झालेली आहे. तर आता ही आपण काढून बाजूला घेऊया. तेलामध्ये सुद्धा पहा, याचे तुकडे पडत नाहीत किंवा खालीसुद्धा याचे जे टोक आलेले चकलीचे काटे असतात ते सुद्धा तेलामध्ये निसटत नाहीत. अतिशय सुंदर चकली तयार होते. या पद्धतीने आपण बाकीच्या चकल्यासुद्धा तळून घेऊ शकतो. तर एकदा तुम्हाला अंदाज आला 1-2 चकली तळण्याचा की मग तुम्ही भरपूर चकल्या कढईमध्ये टाकून अगदी व्यवस्थित तळून घेऊ शकता. चकलीला बघा, रंगही खूप छान आलेला आहे, टेस्टही एकदम खमंग लागते. तर या पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर ह्या दिसायलाही आकर्षक दिसतात. या पद्धतीने तुम्ही आधीच चकल्या पाडून ठेवू शकता आणि मग तळू शकता, कारण तळण्याला थोडासा वेळ लागतो. तर 1 पावशर डाळीपासून ही आपली अर्धा किलो चकली तयार होते. क्वांटिटी म्हणाल तर 55 ते 56 चकली तयार होते. एकही चकली वाया जात नाही, अगदी व्यवस्थित चकल्या पडल्या जातात. चकली अजिबात तेलकट होत नाही आणि दुसरं म्हणजे बराच वेळ ह्या आहे अशाच कुरकुरीत राहतात. जर तुम्ही कट करून याचा आवाज पाहिला तर तुम्हाला जाणवेल की एकदम ह्या अशा खमंग चकली तयार होते. हे पहा, याचा आवाज अगदी बराच काळ ह्या आहे अशाच कुरकुरीत राहतात. अतिशय सुंदर रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, तयार केलीत तर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.